मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुंबईकरांची आता कायमची सुटका होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं मुंबईतली 3ही डम्पिंग ग्राउंड कायमची बंद करून हे प्रकल्प तळोजा इथे हलवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतली 4 दिवसांवरची मांस विक्रीची बंदी 2 दिवसांपुरती मर्यादित ठेवली जाणार आहे. तसं परिपत्रक महापालिका सभागृहात मांडलं जाणार आहे. 11 आणि 17 सप्टेंबर या 2 दिवसच आता मांस विक्री बंदी असेल. त्यामुळे 13 आणि 18 सप्टेंबरची मांस विक्रीवरची बंदी हटवण्यात आली आहे. सर्वपक्षीय नगरसेवक त्याला मंजुरी देणार आहेत. मुंबईत मांसाहार बंदीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. राजकीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. मात्र मीरा भाईंदरमध्ये मटण आणि चिकन विक्रेत्यांनी आपली दुकानं सुरू ठेवली आहेत. महापौर गीता जैन यांच्या मांसाहार बंदीच्या भूमिकेवर त्या ठाम होत्या. मात्र महापौर यांच्या आदेशाला न जुमानता मटण आणि चिकन विक्रेत्यांनी आपली दुकानं सुरू ठेवली आहेत. प्रस्तावित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नाशिक मार्ग जावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या म्हणजेच JICAच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात सहाय्य करण्याबाबत संस्थेनं अनुकूलता दर्शवल्याचं ट्विट फडणवीसांनी केलं आहे. मध्य रेल्वेनं ही दखल घेतली. मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधांसाठी कुंभमेळ्यासाठी विशेष लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 सप्टेंबरपासून ही लोकल रात्री 1 वाजता कसारा स्टेशनहून सुटणार असून दादरला पहाटे 3:20 पोहोचणार आहे. या लोकलमुळे नाशिकच्या कुंभमेळ्याला शाही स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना फायदा होणार आहे. झी 24 तासमुळे मध्य रेल्वेनं विशेष लोकलची सुविधा केल्यानं प्रवाशांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतलाय. स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी रात्री कोणत्या क्लिप्स बघतात ते मला माहिती आहे. मी पण अजून त्या पाहतो. मी म्हातारा झालो असं समजू नका अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शेरेबाजी केली. बापटांच्या या शेरेबाजीनं विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केल्यानं बापट यांनी विद्यार्थ्यांसमोरच आक्रमक पवित्रा घेतला. अखेर आयोजकांनी समजूत घातल्यावर विद्यार्थी शांत झाले. ओमपुरी यांनी FTIमध्ये येऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. सरकारनं FTIच्या विषयी लवकरात लवकर मार्ग काढावा असं ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांनी म्हटलंय. त्यांनी विद्यार्थ्यांची सहानुभूतीने चौकशी केली. हा शैक्षणिक विषय आहे, राजकीय करू नये. महात्मा गांधींना सरकार विसरलं, तुम्ही विसरू नका असं त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. मुंबईत अंधेरीतील पूनम नगरमधील सेंट झेवियर शाळेच्या मुख्याध्यापकाने 6 वर्षांच्या मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकाने शाळेत येऊन तोडफोड केली. पोलिसांनी काल संबंधित मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संतप्त पालकांनी शाळेसमोर धरणं आंदोलन केलं. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार दुष्काळानं होरपळलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात घडलाय. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांकडून कर्जासाठी लागणारं प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठ्यानं लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिलोली तालुक्यातल्या तलाठी सूर्यकांत बाचेपल्ले यांनी पीक विमा आणि कर्जासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्र देण्यासाठी एकरी 50 रुपयाचा भाव ठरवला. शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार सूर्यकांत बाचेपल्ले यांनी पैशांच्या सक्तीनं वसूल केली. महिना उलटूनही या प्रकरणी तलाठ्यावर काहीच कारवाई केलेली नाही. गेल्या 3 ते 4 दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई पुण्यावरील पाणी कपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उद्भवणार आहे. मराठवाड्यामध्ये परतीचा पाऊस बरसत आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यामध्ये सरासरी 2.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक उस्मानाबाद जिल्ह्यात 11.8 मिलीमीटर पाऊस झालाय तर सर्वात कमी पाऊस नांदेड जिल्ह्यातील 0.22 मिलीमीटर इतका झालाय. काही जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असला तरी पाणीसाठ्यात मात्र काही वाढ झालेली नाही. झी 24 तासच्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांच्या व्यथा समस्या या अभियानातून मांडल्या जात आहेत. तसंच समाजातील दानशूर व्यक्तींना अशा कुटुंबांना मदतीचं आवाहन झी 24 तास दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे. या अभियानाचं कौतुक सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद नासपुरे यांनीही केलं आहे. झी 24 तास कायम सामाजिक उपक्रम घेत असते आणि भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरू ठेवतील अशी अपेक्षा यावेळी या दोघांनी व्यक्त केली.
झी 24 तास सुरू केलेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या मोहिमेमध्ये लालबागच्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी चित्र काढून ती रस्त्यावर मांडली आणि नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं। शेतकरी कुटुंबांना मदत करून गणेशोत्सव साजरा करा अशा आशयाची चित्र आणि फलक विद्यार्थ्यांनी लावले आहेत। दुष्काळाला कंटाळून लातूरमधल्या कोळपा तांडा इथल्या राम चव्हाण नावाच्या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले। सुदैवानं त्यांचे प्राणही वाचले, पण रुग्णालयाचं 1,10,000चा खर्च परवडत नव्हता। मात्र त्यांना लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी खर्चाची रक्कम अदा करून शेतकऱ्याला आधार दिला। तर रुग्णालयानं बिलमध्ये 40,000ची सूट देऊन ती रक्कम शेतकऱ्याला देऊ केली। उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या वतीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली गेली। यावेळी जिल्ह्यातल्या 1,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्चही शिवसेना करणार आहे। उल्हासनगरातील नामांकित केबल व्यावसायिक सच्चिदानंद कारीरा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावरती गोळीबार केला। त्यातली एक गोळी त्यांच्या पोटाला लागली। त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची जबाबदारी सुरेश पुजारी या गँगस्टरनं घेतली आहे। सुरेश पुजारी हा रवी पुजारीचा भाऊ असल्याचं समजतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।